लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव आणि कृष्णा वडाची पूजा करण्यासाठी निघतात. राघव फोनवर बोलत पुढे निघून जातो. मात्र कृष्णा घरातून बाहेर पडणार इतक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि ती कृष्णाचा हात पकडत तिला थांबवते. ती कृष्णावर खूप चिडलेली असते. तर कृष्णा देखील नाटक करत म्हणते की बरं झालं फ्रेंड तू इथे आली, आपण कधीपासून तुला शोधत होतो. तर राणी रागातच तिला विचारते की तू राघव सोबत वडाची पूजा करायला का चालली आहे? तुला माहिती आहे ना, ही पूजा फक्त लग्न झालेल्या बायका करतात आपल्या नवऱ्यासाठी. आणि त्यावर कृष्णा म्हणते की हो फ्रेंड, आपल्याला माहिती आहे आणि आपण तुला सांगितलं ना की आपण ही पूजा त्या लंबूसाठी करत नाहीये. मात्र राणी काही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नसते. ती सिंधूसोबत वाद घालत असते आणि त्यावर कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते की फ्रेंड तू का समजून घेत नाहीये, आपण ही पूजा त्या लंबूच्या आईसाठी म्हणजे राजश्री मदरसाठी करत आहे. आणि आता जर मी तिथे गेले नाही ना तर तिला परत चक्कर येईल, तिची तब्येत पुन्हा बिघडेल आणि म्हणून आपल्याला ही पूजा करावीच लागेल. मात्र राणी म्हणत असते की तू जे काही बोलते त्यावर माझा विश्वास नाही. तर कृष्णा म्हणते ठीक आहे, मग तुझ्याकडे दुसरा कोणता मार्ग आहे का? ही पूजा न करण्यासाठी तुझ्याकडे दुसरं कोणतं कारण असेल तर ते तू मला सांग. आणि त्यामुळे राणी विचारात पडते. तर दुसरीकडे राजश्री आणि ऋतुजा त्यांच्या सुनांची वाट बघत असतात आणि तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो. तो पूजेचं ताट देखील घेऊन आलेला असतो आणि त्याला बघून राजश्री आणि ऋतुजाला आश्चर्य वाटते. तर रिषभ त्या दोघींना सांगतो की मी आज रेशमासाठी ही पूजा करणार आहे. आणि त्यावर ऋतुजा चिडून म्हणते की बघितलं ना वहिनी, रिषभ ही पूजा करण्यासाठी आला, मात्र ती रेशमा इथे नाही आली आणि मला माहिती ती इथे येणारसुद्धा नाही. मात्र त्यावर राजश्री काहीच उत्तर देत नाही. तर रिषभही ऋतुजाला समजावत शांत राहायला सांगतो. त्यानंतर राजश्री राघवला कॉल करून तो कुठे आला आहे हे विचारते. त्यावर राघव सांगतो की आई आम्ही निघालोच आहोत, 2 मिनिटामध्ये पोहोचतो. आणि त्यामुळे राजश्रीला आनंद होतो. आणि तितक्यात रेश्मासुद्धा त्या ठिकाणी येते. रेश्माला बघून राजश्री, ऋतुजा आणि रिषभ खूपच खुश होतात. मात्र रेश्मा त्यांना सांगते की मी इथे पूजा करण्यासाठी आलेली नाही आहे, फक्त तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी इथे आले. आणि ते ऐकून सगळ्यांचा चेहरा पडतो. ऋतुजा तर खूप चिडलेली असते आणि ती रेश्मावरच ओरडते. मात्र रेश्मा काही न बोलता शांत राहते. तर रिषभला देखील वाईट वाटत असते पण तो सुद्धा रेश्माला काही बोलत नाही. तर दुसरीकडे राणी कृष्णाला काही मार्ग सांगणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि तो कृष्णाला म्हणतो की अगं तू इथे काय करतेस, तिकडे आई आपली वाट बघत आहे. आणि मग त्यामुळे कृष्णा लगेच तेथून निघून जाते. तर राघवही तिच्या पाठोपाठ जाणार इतक्यात राणी त्याला थांबवते. ती म्हणत असते की राघव तुला का कळत नाहीये की ही कृष्णा आहे, सिंधू नाही. आणि तुझ्या लक्षात येतंय का की आईंची हिच्यासोबतची अटॅचमेंट वाढत आहे. आणि जर हे सगळं असंच सुरू राहिलं तर मग आपण आईंना कधी सांगणार आहोत की ही सिंधू नाही येते. आपण त्यांना लवकरात लवकर सांगायला हवं, म्हणजे त्यांना जास्त त्रास होणार नाही. मात्र राघव तिला स्पष्टपणे सांगतो की आईला आत्ता हे सगळं सांगायची काही गरज नाही आहे. आणि ते ऐकून राणीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की राघव असं कसं, आत्ताच आपण आईंना सांगायला हवं, म्हणजे त्यांना थोडा कमी त्रास होईल. आणि जर हे सगळं आपण नंतर सांगितलं तर त्यांना खूप जास्त त्रास होईल, तुला का कळत नाहीये? मात्र राघव म्हणतो की आई अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये, तिला रिकवर व्हायला वेळ आहे. जेव्हा ती पूर्णपणे रिकवर होईल तेव्हा आपण सांगूयात. आणि प्लीज आता तू किंवा इतर कोणीही आईला कृष्णाबद्दल काही सांगू नका. आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे राणी चिडते. दुसरीकडे रिषभ रेशमासाठी वडाची पूजा करतो, वडाला फेऱ्यासुद्धा मारतो. आणि त्यामुळे सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. रेशमाच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही हावभाव नसतात, ती फक्त खाली बघत असते. त्यानंतर मग सिंधू म्हणजेच कृष्णा आणि राघवसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या दोघांना बघून राजश्रीला खूप आनंद होतो. मात्र तितक्यात तिचं लक्ष कृष्णाच्या साडीकडे जातं. ती विचारते की सिंधू अगं तुझ्या साडीला काय झालं, हा कशाचा रंग आहे? आणि त्यावर कृष्णा म्हणते की मदर ती खूप मोठी स्टोरी आहे, आपण तुला नंतर सांगतो, आता आपण आधी पूजा करूयात. आणि त्यावर राजश्री सुद्धा हो म्हणते.
तर गोदा मावशीसुद्धा कृष्णासोबत आलेली असते आणि मग त्यानंतर कृष्ण ती जे सांगेल त्या प्रकारे वडाची पूजा करते आणि मग त्यानंतर ती आणि राघव दोघेही एकत्रच वडाला प्रदक्षिणा घालतात. तर राणी हे सगळं काही लपून बघत असते आणि कृष्णा राघवसोबत पूजा करत आहे हे बघून तर तिच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. ती खूप चिडलेली असते मात्र काही करू शकत नाही. तर इकडे राघव राजश्रीसोबत बोलत असतो. त्याचं खाली लक्ष नसताना तितक्यात कृष्णाचं लक्ष जमिनीवर पडलेल्या एका खिळ्याकडे जातं. जर राघवचा यावर पाय पडला तर त्याला जखम होईल हे तिच्या लक्षात येतं आणि त्यामुळे ती पटकन तिच्या ताटामध्ये असणारी 2 फुलं त्या खिळ्यावर टाकते, जेणेकरून राघवच्या पायाला तो खिळा टोचू नये, त्याला जखम होऊ नये. आणि मग राघवचा पाय त्या फुलांवरच पडतो. त्याच्या पायाला कोणतीही जखम होत नाही, त्यामुळे कृष्णाला आनंद होतो. तर राघवच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येते आणि तो मनाशी म्हणत असतो की तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण मला माहिती आहे की तू माझी सिंधूच आहे, कृष्णा नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकत्र मिळून पूजा पूर्ण करतात आणि वडाचा आशीर्वाद देखील घेतात. सिंधू तर खूप खुश असते. ती मनाशी म्हणत असते की शेवटी माझी पूजा पूर्ण झाली. तिला खूप आनंद झालेला असतो. आणि मग त्यानंतर इतर सगळ्या जणी देखील वडाची पूजा करतात. राणी लपूनच हा सगळा प्रकार बघत असते. सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग त्यानंतर कृष्णा आणि राघव दोघे जोडीने सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. राघवसुद्धा खूप आनंदामध्ये असतो आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर कृष्णा गोदा मावशीला म्हणत असते की बघितलं ना मावशी, मी तुला सांगितलं होतं मी वडाची पूजा करणार आणि ते सुद्धा आपल्या लंबूसोबतच. आणि त्यावर मावशीसुद्धा हसून हो म्हणते आणि तिचं कौतुक करते. त्यानंतर मग राघव आणि ऋषभ घरी जातात. राघव ऋषभला म्हणत असतो की मी तुला सांगितलं होतं ना की ती सिंधूच आहे, कृष्णा नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता पुरावासुद्धा आहे. त्यावर ऋषभ विचारतो की दादा कोणता पुरावा? तर राघव त्याला सांगतो की आज कृष्णाने म्हणजेच माझ्या सिंधूने उपवास केला आहे माझ्यासाठी. ती सकाळपासून जे काही खायचं नाटक करत होती ना, ते सगळे पदार्थ तिने बेडखाली लपवून ठेवलेत. मी स्वतः बघितले, तू सुद्धा बघ. त्यामुळे ऋषभ बेडखाली बघतो मात्र त्या ठिकाणी काहीच नसते. आणि तो ही गोष्ट जेव्हा राघवला सांगतो तेव्हा राघवला आश्चर्य वाटते. राघवसुद्धा बेडखाली बघतो पण तेव्हा त्या ठिकाणी काही नसते आणि त्यामुळे तो पॅनिक होतो आणि हे सगळं काही कृष्णा लपून बघत असते. राघव म्हणत असतो की ऋषभ, अरे हे कसं शक्य आहे? सकाळी जेव्हा मी इथे बघितलं तेव्हा ते सगळे पदार्थ इथेच होते. सिंधूने माझ्यासाठी उपवास केला होता, तिने काही खाल्लं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर ऋषभ त्याला शांत करत म्हणतो, दादा फक्त ही एक गोष्ट पुरेशी नाहीये. ती मुलगी सिंधू वहिनी आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला, जर ती सिंधू वहिनी आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला एखादा वेगळा पुरावा घेऊन यावा लागेल. आणि ऋषभचं ते बोलणं राघवला सुद्धा पटतं आणि मग त्यानंतर तो कृष्णाला सिंधू आहे हे कसं सिद्ध करायचं याचाच विचार करत राहतो. तर हे सगळं काही सिंधू बाहेरून ऐकत असते आणि ती मनाशी म्हणत असते की राघव मला माफ करा. ऋषभ पुढे तुम्ही खोटे पडलात, कारण मी सकाळीच बघितलं होतं की तुम्ही बेडखाली ते वेफर्सची प्लेट आणि जेवणाचं ताट बघितलं होतं आणि म्हणूनच तुम्ही तेथून गेल्यानंतर मी ते सगळं बाहेर काढलं. खरंच मला माफ करा. मात्र मी आत्ताच सिंधू आहे हे कोणालाही कळता कामा नये, नाहीतर आपल्या सावीच्या जीवाला धोका निर्माण होईल. तर दुसरीकडे राणीसुद्धा घरी आलेली असते. ती खूपच चिडलेली असते. ती तिच्या रूममध्ये जाऊन बसते आणि रागातच म्हणते, ही कृष्णा मला माझ्या राघवपासून दूर करत आहे, मात्र मी इतक्या सहजासहजी आता तिला सोडणार नाही. तिलाही कळेल की ही मधू कोण आहे ते, आणि मग त्यानंतर ती कृष्णाला कसा धडा शिकवायचा याचंच प्लॅनिंग, त्याचाच विचार करत असते. तर दुसरीकडे राघव अस्वस्थपणे त्याच्या खोलीत फेऱ्या मारत असतो. त्याला सतत आज घडलेला सगळा प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि आज आपण सिंधूसोबत वटपौर्णिमेची पूजा केली या गोष्टीचा त्याला खूप आनंद देखील झालेला असतो. त्याचा आनंद चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत असतो. मात्र त्यानंतर त्याला सिंधूची साडी ज्या प्रकारे पांढरी फटक पडलेली असते तो प्रकार आठवतो आणि अचानक साडी अशी पांढरी कशी काय पडू शकते याचाच तो विचार करत असतो.
आणि मग त्यानंतर तो या बाबतीत सिंधूला म्हणजे कृष्णालाच विचारायचं ठरवतो आणि मग तो सरळ तिच्याकडे जातो. कृष्णा बाहेरच गाणी ऐकत बसलेली असते. राघव तिच्याजवळ जात तिला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे मग ती झोक्यावरून खाली उतरते, मात्र उतरत असताना तिचा तोल जातो, परंतु राघव पटकन तिला सावरतो आणि मग त्यानंतर तो तिच्या जवळ जात तिच्याकडे एकटक बघतच बसतो. मात्र कृष्णा त्याला बाजूला ढकलून देते आणि ती त्याला विचारते की लंबू, हे काय चाललंय तुझं? तू सतत आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न का करत असतो? आणि तुला मी किती वेळा सांगितलंय की मी सिंधू नाही तर कृष्ण आहे. किती वेळा तुला एकच गोष्ट सांगायची, तुझ्याकडे दुसरं काही नाहीये का रे बोलायला? आणि त्यावर राघव म्हणतो की मला तुझ्यासोबत एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं म्हणून मी इथे आलोय. तर कृष्ण विचारते कोणत्या विषयावर? तर राघव त्या साडीचा विषय काढतो. तो तिला विचारतो की कृष्णा, अचानक त्या साडीचा रंग पांढरा फटक कसा काय पडला? तुला हे सगळं वेगळंच वाटत नाहीये का? आणि त्यावर कृष्णा म्हणते की हो रे लंबू, आपल्याला सुद्धा हे सगळं खूप वेगळं वाटतंय, पण मला असं वाटतंय की कदाचित त्या दुकानदाराने तुला फसवलं असेल, तुला एखादी जुनी साडी विकली असेल. मात्र राघव म्हणतो की नाही कृष्णा, हे असं शक्यच नाहीये आणि जरी ती जुनी साडी असली ना तरीसुद्धा तिचा रंग असा अचानक पांढरा फटक पडणार नाही. नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे. आणि त्यावर सिंधू मनाशी म्हणते की राघव, आता मी तुम्हाला कसं सांगू की ती मधू माझ्या खोलीत गेली होती आणि तिनेच काहीतरी केलं आहे. आणि मग त्यांचं ते बोलणं राणी लपून ऐकतच असते. तर राघव म्हणत असतो की कृष्ण, तू तुझ्या खोलीत कोणाला जाताना बघितलं होतं का? मात्र कृष्णा म्हणते की नाही राघव, मी तर कोणालाही बघितलं नाही. पण जाऊ दे, आता हा विषय आपण सोडून देऊ. पण राघव म्हणतो की नाही कृष्णा, यामागे नेमकं कोण आहे ते मी शोधून काढणारच. आणि त्यामुळे राणी घाबरते. ती मनाशी म्हणत असते की बरं झालं या कृष्णाने तर मला बघितलं नाही. पण राघव आता गप्प बसणार नाही. त्याला जर कळलं ना की या सगळ्यामागे मी आहे तर मग माझं काही खरं नाही. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. तर राघवसुद्धा या सगळ्यामागे कोण आहे याचा शोध घ्यायचा ठरवतोच आणि तो सुद्धा त्याच्या खोलीत जातो. तर दुसरीकडे राणी कृष्णाच्या खोलीत येऊन बसते. त्यानंतर कृष्णासुद्धा त्या ठिकाणी येते. ती लगेच राणीसमोर नाटक सुरू करत म्हणते की फ्रेंड, तू इथे कधी आली? बरं झालं तू इथे आली, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. तू आज आपल्यावर खूप चिडली असशील ना गं? मात्र त्यावर राणी काहीच उत्तर देत नाही. तर कृष्णा म्हणत असते की फ्रेंड, तुला माहिती आहे ना, आपल्याला हे पूजा वगैरे अजिबात आवडत नाही, पण आज आपल्याला त्या लंबूच्या मदरसाठी पूजा करावी लागली. खूप दमले आहे मी. तर राणी म्हणते हो ना, मी समजू शकते आणि मला माहिती आहे की तू ही पूजा राघवसाठी नाही तर आईंसाठी केली आहे, त्यामुळे मला तुझा राग आलेला नाही. आणि राणीचं असं अचानक बदललेलं वागणं बघून सिंधूला आश्चर्य वाटतं. ती विचारात पडते की ही अचानक आपल्याशी असं का वागते, नेमकं काय घडलं आहे? तर राणी उगाच कृष्णासोबत गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी कृष्णाला सांगते की माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यावर कृष्ण विचारते की काय फ्रेंड? तर राणी म्हणत असते की तुझ्या गोदामावशीला एक मुलगी दत्तक हवी होती ना, तर त्या मुलीची व्यवस्था झाली आहे. आता मी लवकरच त्या मुलीला तुझ्याकडे आणि तुझ्या गोदामावशीकडे सोपवेल. आणि ते ऐकून सिंधूला तर खूप आनंद होतो. त्यानंतर राघव सिंधूकडे जातो. त्याने सिंधूसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि मग तो तिच्याकडे जात म्हणतो की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मग आता तू हे प्रेम कबूल कर. मात्र त्यामुळे सिंधू म्हणजेच कृष्णा खूप चिडते आणि ती रागातच राघवच्या कानाखाली मारते आणि त्याला मोठ्याने ओरडूनच सांगते की मी सिंधू नाही तर कृष्ण आहे. आणि हे सगळं राणी बाहेरून बघत असते. तर सावीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, राणीला संशय येऊ नये म्हणून सिंधूनेच हे नाटक केलेले असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.